लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खूपच धिंगाणा मस्ती, त्याचबरोबर रम्या वसूचा प्लॅन फ्लॉप आणि शेवटी फायनली प्रेक्षकांनो इकडे आपल्या काव्याचं देशमुखांच्या घरी पुन्हा आगमन झालेलं असतं. काव्या सगळं काही विसरून देशमुखांकडे आलेली असते. पण आता पार्थ मात्र तिला स्वीकारेल की नाही, त्या दोघांमध्ये आणखी काही वाद होईल का, अबोला हा जो आहे तो मिटेल का. पार्थ तर त्याचा भूतकाळ, तिचा भूतकाळ अजिबात विसरणार नाही. पण आता काव्या घरात आली म्हटल्यावर काय धिंगाणा राडा हे सगळं सगळं आपल्याला पाहायचं आहे. तर आता पाहूयात. मालिकेच्या सुरुवातीला इथे आपण पाहतो की पिहूच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि 16 डिसेंबरची एक रील व्हायरल झालेली असते आणि त्याच्या खाली खूप साऱ्या घाणघाण कमेंट्स असतात. त्यामुळे जीवा मात्र खूप चिडलेला असतो त्या कमेंट्स वाचून. इथे मानिनी म्हणत असते, ए जीवा जाऊ दे ना, तू त्या कमेंट्स अजिबात वाचू नको. आता प्रेक्षकांना मी काही त्या कमेंट वाचून दाखवत नाही तुम्हाला, पण तुम्ही समजू शकता. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं आई, पण हे कसं शक्य आहे सांग बरं तू. अगं ही लोक अशी कशी करू शकतात आणि मी अजिबात सोडणार नाही या सगळ्या गोष्टींना. त्यावर मानिनी म्हणते, हे बघ जीवा शांत बस ना, तू ह्या सगळ्या गोष्टीकडे नको लक्ष देऊस. अगं माझं ठीक आहे, पण हे सगळं पार्थ, काव्या, त्याचबरोबर नंदिनी ह्या तिघांना कळलं तर मग काय होणार आहे. तर हा सगळा काही जो तमाशा आहे ना, तो इकडे कोपऱ्यामध्ये नंदिनी रम्या आणि जी वसू आहे ना, ह्या दोघीजणी सुद्धा ऐकत असतात. आता इकडे वसू खूप हसत असते. त्यावर जी काही रम्या आहे ती म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांग, तू परवा म्हणत होतीस, म्हणजे रात्री म्हणत होतीस की उद्या काहीतरी धमाका होणार आहे, उद्या काहीतरी राडा होणार आहे, म्हणजे तो हा आहे. हो, तुम्हाला मध्यंतरी नाही का एक फेक आय डी कशी बनवायची, काय करायचं ते सगळं काही शिकवलं होतंच. मग मी तशीच फेक आय डी बनवली आणि केल्या दुसऱ्या 2-3 आय डीवरून त्या कमेंट. अगो वा 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 आई, तू तर खूपच हुशार निघालीस ग. मग काय तर, ह्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे ना, म्हणून मग असं केलं. त्यावर आता इकडे रम्याला आनंद झालेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे पिऊ घाबरलेली असते, कारण जीवाने तिला विचारलेलं असतं की ही रील कशी काय व्हायरल झाली, कारण हा जो काही मॅटर आहे तो आपल्या घरातलाच आहे. तेव्हा पिऊ म्हणत असते, नाही नाही मला नाही माहिती, मी काही नाही केलेलं, असं पिऊ म्हणत असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे मानिनी तिला म्हणत असते, मी काय म्हणते ऐकून तरी घे ना. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता पिहूला नको जबाबदार धरायला, कारण हे बघ पिहू, तुला इथे ट्युशनला जायचं आहे ना, जा बरं तू पटकन ट्युशनला, असं म्हणून ती तिला ट्युशनला पाठवून देते. आता इकडे मानिनी त्या रील्सबद्दलच चर्चा करत असते जीवासोबत. जीवा म्हणत असतो, हे सगळं काय आहे. त्यावर लगेच आता इकडे रम्या आणि वसूला तर आनंद झालेलाच असतो. इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, पण अगं आई माझं सगळं ठीक आहे गं, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, ह्या सगळ्या गोष्टी जर इकडे जीवा दादाला आणि त्याचबरोबर काव्या नंदिनीला समजल्या तर काय होणार आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, ते तर अगदीच बरोबर आहे, काय होणार आहे काहीच कळत नाही. इकडे आता रम्या म्हणत असते, बघितलंच नाही, बघितलंस कसं कसं आता ह्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. तेवढ्यातच आता रम्या म्हणते, हा काय फक्त धमाका आहे का अगं आई, पण याची या धमाक्यातच काय हाल झालेले आहेत. आता तो पुढच्या धमाक्यामध्ये काय करेल बघ बघ जरा, असं म्हणून दोघीजणी सुद्धा हसायला लागलेल्या असतात. तेवढ्यातच आता दरवाजाला बेल वाजते. त्यावर रम्या म्हणत असते, आई आता काय गं, अगं बघ बघ, चल चल एन्जॉय करायला काय जाते, चल तर तू, आता खरा धमाका आहे. आता बऱ्याच वेळा बेल वाजलेली असते आणि तेव्हा बेल वाजल्यानंतर आपण पाहतो की इकडे आपला जो काही पार्थ आहे तो धावतच जातो आणि दरवाजा उघडतो. खरं तर आता इकडे मानिनी म्हणत असते, आता कोण आलं असेल ह्या वेळेला. तेव्हा जीवा दरवाजा उघडायला जातो, पण पार्थ दरवाजा उघडायला जातो. पार्थने दरवाजा उघडल्याबरोबर त्याच्यासमोर खूप साऱ्या त्याच्या अंगावर लाईट्स, कॅमेरे, हे ते सगळं सगळं काही होतं असतं. आता इकडे तुम्ही कोण आहात, तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली, तुम्ही कोण आहात, कोणाला विचारून आला आहात, असं पार्थ सगळं काही विचारत असतो. पण तेवढ्यातच आता इकडे मीडियावाल्यांचा एक प्रश्न असतो आणि तो म्हणजेच की इकडे तुमच्या बायकोने तुमच्या भावासोबत एकाच छताखाली राहून अफेअर केले लग्नानंतर सुद्धा, तरीसुद्धा तुम्हाला आत्ता हे सगळं समजल्यानंतर कसं वाटतंय, हे सगळे प्रश्न मीडियावाल्यांचे असतात. आणि त्यानंतर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता काव्या म्हणजे मोहितेंच्या घरीसुद्धा जी संस्कृती कमिटी आहे, ती कमिटी, संस्कृती रक्षक कमिटी जी आहे ती काव्या कडे गेलेली असते, कारण काव्या माहेरी असते. आता तिथे गेल्यानंतर त्या बायका डायरेक्टच आतमध्ये असतात. बरेच काही असे त्यांनी पोस्टर बनवलेले असतात, त्या पोस्टरवर वेगवेगळे नारे लिहिलेले असतात आणि काव्यासमोर असते. काव्या म्हणत असते, तुम्ही कोण आहात, काय करताय इथे, काय करताय, प्लीज प्लीज. त्यावर त्या बायका म्हणत असतात, अजिबात, तुला अजिबात माफ करणार नाही, कारण अशा पदर सैल सोडलेल्या स्त्रीला या समाजामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही, त्यामुळे आम्ही तुझं तोंड काळं करायला आलो आहोत. काय गे, दिरासोबत मजा मारताना लाज वाटली नाही का, एकाच छताखाली राहून बहिणीच्या नवऱ्याबरोबर हे असले काळे धंदे करायला तुला लाज वाटली नाही का.
ते काही ना काही प्रश्न इकडे त्या विचारत असतात. त्यावर काव्य त्यांना म्हणत असते, "अहो तुम्ही काय बोलताय, काय नाही हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? कसली भाषा वापरताय तुम्ही? तुमचं काय चाललेलं आहे?" त्यावर इकडे आता आपण पाहतो की त्या बायका काही केल्या गप्प बसत नाहीत. त्या म्हणत असतात, "ए तुला अजिबात आम्ही सोडणार नाही. तुला जर आत्ता आम्ही सोडलं ना, तर मग इथे आमच्या पोरीबाळीसुद्धा हे असले धंदे करायला मागे बघणार नाहीयेत किंवा माघार घेणार नाहीयेत. त्यामुळे तुला इथे आम्ही अजिबात सोडणार नाहीये. समजलं तुला?" त्यावर काव्य म्हणत असते, "एक मिनिट, तुम्ही काय करताय काय नाही हे जरा तरी समजून घ्या ना. कसली भाषा वापरताय तुम्ही? हे सगळं तुमच्यापर्यंत कसं आलंय, काय आलंय हे मला अजिबात माहिती नाही आणि मुळात तुम्हाला माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क कोणी दिला?" त्यावर ती बाई म्हणत असते, "ए तू पर्सनल आयुष्याची भाषा करू नकोस हां, समजलं तुला? ए बघताय काय गे? चला, चला फासा हिच्या तोंडाला काळं." गप्प बस, सावसूतपणाचा आव तू कशाला आणतेस आणि ही भाषा तर अजिबात तू करू नकोस, समजलं? आणि इथे आईबापांच्या घरामध्ये राहून तिकडे मित्रांबरोबर मजा मारतात. त्याचबरोबर इकडे दुसरी बाई म्हणत असते, ह्यांना तर सगळंच पाहिजे असतं, नवरा पण पाहिजे असतो आणि यारांच्या मिठीमध्ये मजासुद्धा मारायची असते. त्यावर काव्या म्हणत असते, "एक मिनिट, तुम्ही तोंड सांभाळून बोला." तेवढ्यातच त्या बायका काव्याच्या तोंडाला काळं फासणार. तेवढ्यातच तिथे आता नंदिनी आलेली असते आणि नंदिनी त्यांचे हात पकडते आणि त्यावर नंदिनी म्हणत असते, बहिणीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. हिंमत कशी झाली तुमची आणि कोण आहात कोण तुम्ही? अगं आम्ही संस्कृती रक्षक कमिटीकडून आलेलो आहोत आणि तुझ्याच रक्षणासाठी इथे आम्ही आलेलो आहोत. तर इकडे आता पार्थ म्हणत असतो, काय चाललंय काय? खबरदार, खबरदार, मी बोलवले का तुम्हाला? शब्द जरी तुम्ही पुढे काढलात ना तर पोलिसांना बोलावील. त्यावर एक मीडियावाली म्हणत असते, अरे वा, तुम्ही तर चोर सोडून कोतवालाच फाशी द्यायला निघाला आहात. हो, तुम्ही आम्हालाच काय आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करताय? आम्ही तर उलट तुमच्या बाजूनी बोलायला आलेलो आहोत. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्हाला बोलवलं का मी? मला ना सांगा, बोलवलंय का मी तुम्हाला माझी बाजू मांडायला, माझ्या बाजूनी बोलायला? एकतर तुम्ही कोणालाही न विचारता, कोणाचीही परमिशन न घेता माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आलेला आहात आणि वरून आमची इज्जत, पूर्ण देशमुखांची इज्जत तुम्ही चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करताय. या सगळ्या बाबतीत मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. समजलं तुम्हाला? कसं? आम्ही तुम्हाला काही विचारायला आलेलो आहोत आणि त्याही सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील. त्यावर पार्थ म्हणत असतो, हा माझा पर्सनल मॅटर आहे, हा नॅशनल क्वेश्चन नाही आहे, समजलं तुम्हाला? त्यावर लगेच आता ती म्हणत असते, अच्छा म्हणजे काहीतरी मॅटर आहे हे तुम्ही मान्य करता, बरोबर की नाही? मानिनी म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं? कसले प्रश्न विचारताय तुम्ही? काय चाललंय? अगदी तुम्हाला काहीतरी मसाला हवा आहे म्हणून आमच्या घशामध्ये हात घालून तुम्ही काहीतरी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करताय. काय चाललंय तुमचं हे? दुसऱ्याच्या घरामध्ये लागलेल्या आगीवर स्वतःची भाकरी भाजणं तुम्ही आता बंद करा प्लीज. काय चाललंय तुमचं हे सगळं काही? त्यावर इकडे रम्या आणि वसू हसतच असतात. ती लेडीज म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही मानिनी देशमुख ना? त्यावर लगेच पार्थ आडवा हात करत असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, अहो मला एक गोष्ट सांगा, आता तुम्हाला कसं वाटतंय? त्यावर मानिनी म्हणते, आता कसं वाटतंय म्हणजे? म्हणजे मला सांगा, तुमच्या सुनेने एकाच वेळी तुमच्या दोन्ही मुलांना झुलवलं. अहो काय बोलताय तुम्ही हे? कसले शब्द वापरताय तुम्ही? जरा तरी तुम्ही सभ्यपणाने बोला जरा. काय चाललंय तुमचं हे सगळं काही? अहो, मी तेच विचारते तुम्हाला. तुमच्या नजरेसमोर तुमच्या लेकाचं आणि सुनेचं अफेअर सुरू होतं, तरीसुद्धा तुम्हाला काहीच वाटलं नाहीये का? तुम्हाला जरा तरी लाज वाटली नाहीये का त्या सगळ्या काही गोष्टी करताना? त्यावर आता मानिनी भयंकर चिडते आणि ती म्हणत असते, तुम्ही एक स्त्री आहात ना? एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? एवढे अपशब्द तुम्ही कसे काढू शकता? जरा तरी लाज वाटू द्या. त्यावरती मुलगी म्हणत असते, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या एका सुनेने आणि एका मुलाने समोर तुमच्या लफडे केलेले आहेत. त्यावेळेस त्यांना लाज वाटली नाही आणि तुम्ही आत्ता आमची लाज कशी काय काढू शकता मानिनी देशमुख? असा आता त्या मुलीचा मानिनीला प्रश्न असतो. पण मानिनी मात्र भयंकर चिडलेली असते. मानिनी म्हणत असते, खूप खूप काही बोलताय तुम्ही. तुमची ही बोलण्याची हिंमत कशी होती? हो, तुम्ही आमची हिंमत काय काढताय? तुमच्या घरामध्ये काय चाललंय ते बघा ना. तेवढ्यातच पार्थ आता जोरात ओरडतो आणि म्हणत असतो, शट अप! असं म्हटल्यानंतर ते मीडियावाले मागे सरकतात. दुसऱ्या बाजूला मोहितेंच्या घरामध्ये सुद्धा अगदी सेम तसंच असतं. नंदिनी त्या बायकावर खूप ओरडलेली असते आणि म्हणत असते, आल्या पावली परत जायचं, समजलं तुम्हाला? तू काय करतेस? आम्ही तर तुझ्याच मदतीसाठी आलेलो आहोत ना. त्यावर नंदिनी मात्र म्हणत असते, मी बिचारी अबला नारी आणि त्याचबरोबर नवऱ्याने टाकलेली बाई अजिबात नाही, समजलं? सगळं कुटुंब, माझी माणसं आणि सगळेजण माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहेत. मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मी माझ्या भूतकाळासकट तिला स्वीकारलं आहे, समजलं तुम्हाला? ते पार्थ म्हणत असतो, माझ्या भावाला पूर्ण सपोर्ट आहे. जे काही झालं त्यामध्ये माझ्या भावाची काहीही चूक नव्हती. तो त्याचा भूतकाळ आहे. मीडियावाली म्हणत असते, अरे वा, इतकं सोपं असतं माफ करणं?
त्यावर पार्थ पुन्हा तिला उत्तर देतो. तो म्हणत असतो, ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. पार्थ म्हणतो, जर तुम्हाला एखादं उदाहरण देऊन समजवायचं झालं ना, तर आता बघा प्रेक्षकांनो त्याने काय उदाहरण दिलेलं आहे. तो म्हणत असतो, जर तुम्हाला एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, पण तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जाता तेव्हा तिथे समजलं की तुम्ही 7वी फेल होतात, पण तुम्ही आता वेल क्वालिफाईड आहेत आणि तुम्ही त्या नोकरीसाठी योग्य पात्रसुद्धा आहात. पण जर त्या बॉसने ठरवलं की तुम्ही 7वी पास झाला होतात आणि तुम्हाला नोकरी नाही द्यायची, तर मग ते त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला नोकरी द्यायची की नाही द्यायची हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. सेम त्याच पद्धतीने मी आत्ता इथे तुम्हाला सांगत आहे. बोला ना, संधी दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे तुम्हाला नोकरीची? दिली पाहिजे ना. मग आत्तासुद्धा मी त्याच कंडिशनमध्ये उभा आहे. मी माझ्या भावाला संधी देण्याचं ठरवलं आहे. आता रम्या म्हणत असते, अगं आई असं काय हा पार्थ, काय चाललंय? त्यावर वसू म्हणत असते, एक नंबरचा बाळवट आहे. कशाला उगाचच महान व्हायचं असतं ना, ह्याला काही कळतच नाही. पण आई मला एक गोष्ट सांग, ह्यानं जर काव्याला माफ केलं तर? त्यावर वसू म्हणत असते, थांब गं जरा बघूयात काय होतंय तर. मला आणखी एक गोष्ट सांगतो, हा माझा भाऊ, त्याचा काही भूतकाळ होता. त्या भूतकाळासकट मी त्याला स्वीकारलं आहे. त्यामुळे त्याला मी संधी देण्याचं ठरवलं आहे. आणि तुम्हाला आत्ता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि तुम्हाला जो काही मसाला हवा होता ना, तो मसाला माझ्या या घरामध्ये निघणार नाही. चला चालते व्हा. त्यावर ते मीडियावाले म्हणत असतात, हे बिझनेसमॅन असेच असतात. आत्ता ह्या बिझनेसमॅननी ह्यांना आपल्यासोबत कशी डील करायची हे ह्यांना बरोबर कळतं. चला, असं म्हणून ती लोकं तिथून निघून जात असतात. आता ती लोकं तिथून निघून गेल्यानंतर पार्थने मात्र खंबीरपणे, जीवाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्यानंतर मानिनी म्हणत असते, खरंच खरंच पार्थ, आय एम सो प्राऊड ऑफ यू. असं म्हटल्यानंतर इकडे आता जीवा पुढे येतो आणि तो म्हणत असतो, दादा दादा खरंच तू मला माफ केलेस, माझा खरंच तू भूतकाळ स्वीकारलायस. असं म्हणून तो पार्थला आता मिठी मारत असतो. आणि त्यानंतर पार्थ त्याला म्हणत असतो, हे बघ, मला माझं फ्युचर काय आहे किंवा माझं प्रेझेंट मला स्वीकारता येत नाही, तर मी कोणाचा किंवा तुझा पास्ट स्वीकारणारा कोण आहे, असा आता इथे पार्थ स्पष्टपणे म्हटलेला असतो. हे सगळं काही म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा मानिनी आणि त्याचबरोबर जो काही जीवा आहे त्याला धक्का बसलेला असतो. जरी इथे जीवाने पार्थला मिठी मारलेली असली तरीसुद्धा पार्थने मात्र त्याला स्वतःच्या मिठीमध्ये अजिबात घेतलेलं नसतं. सेम आता दुसऱ्या बाजूला सुद्धा हीच परिस्थिती असते. नंदिनी त्या बायकांना म्हणत असते, तर मला माझ्या बहिणीविरुद्ध कोणतीही तक्रार नाही आहे, तर तुम्हाला तिच्या तोंडाला काळं फासावं का वाटतंय? आणि माझ्या बहिणीने तिच्या तोंडाला काळं फासण्या इतकं असं काय केलेलं आहे? त्यामुळे इथून पुढे माझ्या बहिणीच्या विरोधात एक अवाक्षर जरी काढलं ना, तर मी तुम्हाला आडवं येईल, समजलं? तर आता नंदिनी म्हणत असते, चला चला निघा इथून. त्या बायका मात्र खूपच रागात म्हणत असतात, चला ग चला, इथे काही होणार नाहीये, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं, चला. असं म्हणून आता लगेचच त्या बायका तिथून निघून गेलेल्या असतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनी खूप जास्त चिडलेली असते. काव्या धावतच जाते आणि तिला म्हणत असते, नंदिनी ताई, नंदिनी ताई, नंदिनी ताई प्लीज प्लीज ऐकून घे ना. पण नंदिनी पुन्हा डायनिंग टेबलकडे जाते. काव्या धावतच तिच्याकडे जाते, ताई ताई ऐकून घे ना. आणि तेव्हा नंदिनी तिच्याकडे पाहतेच, पण काव्याला आता अजिबात हे सगळं आवरत नसतं. तेव्हा ती नंदिनीला लगेच घट्ट मिठी मारते. आता नंदिनी अगदीच खंबीरपणे उभी राहिलेली असते. आता ती सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, ती विसरलेली तर नसते, पण काव्याला मिठीमध्ये घेतलेलं असतं. आता लगेच खुर्ची बाजूला करते आणि काव्याला त्या खुर्चीवरती बसवते. तेव्हा तिला पाणी प्यायला देत असते. तिच्या हातावरती जे काही काळे डाग लागलेले असतात थोडेसे, ते नंदिनी पाहते. पाणी प्यायला देते, ते डाग पाहते. हे सगळं काही तिथे उभे असलेले जे काही धनंजय आणि त्याचबरोबर शारदा हे दोघेजण सुद्धा पाहत असतात. त्यांना आज त्यांच्या मोठ्या मुलीचा खूप जास्त अभिमान वाटत असतो. धनंजयला तर अजिबात हे सगळं काही सहन होत नसतं. काव्या कशा पद्धतीने वागली त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा रागच असतो. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, पार्थ खूप जास्त डिस्टर्ब असतो. सांगू का दादा, मला जे काही झालं त्याबद्दल खूप जास्त गिल्ट होतं. मला असं वाटत होतं की माझा पार्थ दादा मला कधीच माफ करणार नाही, पण आज मात्र तसं अजिबात झालं नाही आहे. आज तू सिद्ध केलं आहेस की माझा पार्थ दादा आहे आणि तूच तू दादा आहेस, कारण तू अशा वागण्याने आज माझ्या मनावरचं सगळं काही ओझं कमी झालं आहे. दादा, आज मला खूप भारी वाटते, खरंच खूप बरं वाटतंय की तू माझा पास्ट विसरून गेला आहेस आणि पास्ट स्वीकारलेला आहेस. पण आता पार्थ पुन्हा म्हणत असतो, हे बघ, मला माझ्या फ्युचरची कल्पना नाही आहे. माझं फ्युचर काय आहे, प्रेझेंट काय आहे हे मला माहिती नाही आहे. तर मी कोणाचा पास्ट काय स्वीकारणार आहे? असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा मानिनी आणि त्याचबरोबर जीवाला पुन्हा एकदा धक्का बसलेला असतो. कारण ज्या काही गोष्टी झाल्या आत्ता होत्या त्यामुळे असं वाटत होतं जीवा आणि मानिनीला की नाही,
जो पार्थ आहे तो पुन्हा मुहान झालेला आहे असं म्हणून तो निघून गेलेला असतो. आणि तेव्हा मानिनीच्या डोळ्यामध्ये पुन्हा अश्रू असतात. ती पुन्हा रडायला सुरुवात करत असते. तिला वाईटच तेवढं वाटलेलं असतं. आता जीवा गेलेल्या पार्थकडे पाहतच असतो. त्याला काही केल्या कळत नसतं. पण आता जीवा खचलेला असल्या कारणाने किंवा दुखावलेला असल्या कारणाने आता मानिनी त्याच्या बाजूला उभी राहते आणि ती पुन्हा त्याला आधार देण्याचं काम करत असते. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे काव्या म्हणत असते, ताई प्लीज बोल ना माझ्याशी, ताई बोल ना. तेवढ्यातच नंदिनीला तिच्या हातावर तो काळा डाग दिसतो आणि ती तिचा हात हातामध्ये घेते आणि तो हात जो आहे तो तिच्या स्वतःच्या ओढणीने तो काळा डाग पुसण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते. आता काळा डाग पुसत असताना काव्या म्हणत असते, ताई हे 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 जे डाग आहेत ना, हा हातावरचा जसा डाग पुसला जाऊ शकतो ना, तसाच भूतकाळसुद्धा पुसला जाऊ शकतो ना गं ताई. प्लीज तू ऐकून घे ना गं. सांगू का ताई? प्लीज एक संधी दे ना गं ताई, प्लीज. हे बघ, आत्ता तू त्या बायकांना परत जाण्यासाठी जे काही बोललीस ना, ते ऐकून मला खूप आनंद झाला. एका क्षणाला मला असं वाटलं की माझी नंदिनी ताई परत आली आहे. पण प्लीज गं, प्लीज ताई, ह्या काव्याला एक संधी दे ना गं ताई. प्लीज गं, तू रागवलीस का माझ्यावर? बोल ना माझ्याशी. त्यावर नंदिनी म्हणत असते, रागवली तर मी स्वतःवर गं काव्या. मला स्वतःला माफही करता येत नाही आणि दोषही देता येत नाही. आतल्या आत फक्त जळता येतंय. आणि तुझ्या तोंडाला कोणी काळं फासायला आलं तर मग तुला वाचवायला ही नंदिनी ताई येणारच ना गं काव्या. वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुझ्या सुखाला मी अगोदरच काळं फासलंय. त्यावर काव्या म्हणत असते, नाही नाही ताई, असं का बोलतेस ताई, प्लीज. त्याचा रंग कशाने जाईन हे मला कळत नाही गं काव्या. प्लीज गं, असं नको ना बोलू. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ताई, प्लीज ऐकून घे ना. पण नंदिनी मात्र अजिबात ऐकून घेत नाही आणि तिथून ती निघून जाते. नंदिनी गेल्यानंतर इकडे शारदा आणि त्याचबरोबर काव्या पाहतच असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता मानिनी डायनिंग टेबलवरती बसलेली असते. घरामध्ये जे काही वातावरण आहे ते पूर्णतः बिघडलेलं असतं आणि त्यामुळेच तिला काय करावं काय नाही कळत नाही. आशा तिथे येते आणि ती म्हणत असते, मी काय म्हणते वहिनी, स्वयंपाक काय करायचा आहे? तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं नंदिनीला विचार ना काय करायचं आहे आणि काय नाही ते. असं म्हटल्याबरोबर आशा म्हणत असते, वहिनी काय करताय तुम्ही हे? हे बघा, मला कळतंय आपल्या घरावर काय संकट आलं आहे तर. त्यावर मानिनी म्हणत असते, बघ ना गं, आपल्या ह्या देशमुखांच्या घराला कोणाची नजर लागली. हसतं घर होतं, पण ह्या घराला कोणाची नजर लागली तेच काही कळत नाही. असं म्हणतात ना, डिसेंबर महिना हा देशमुखांसाठी अजिबात चांगला नाही आहे. अगं बघ ना, आत्तासुद्धा सेम त्याच पद्धतीने सगळं काही झालेलं आहे. त्यावर लगेच आता आशा म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा बहिणी, किती सगळं काही चांगलं सुरळीत चाललं होतं आणि त्या दिवशीसुद्धा सगळे काही ते काय तुम्ही फोटो कॉलेज केले होते ते सगळेजण बघत होते. पण मग अचानकच त्या फोटोमध्ये जीवा, दादा आणि काव्याताईचे फोटो कसे काय आले ते काहीच कळलं नाही. हो गं, ते तर आहेच. ते सगळं पिहूने केलं होतं. हो, पण मग मला सांगा, त्यामध्ये जीवादादा आणि काव्यताईचे फोटो कसे काय आले? असा प्रश्न आता इथे आशाने मानिनीला विचारलेला असतो. म्हणजे ते सगळं ना पार्थ, नंदिनी त्याचबरोबर पिहू ह्यांनीच केलं होतं गं आणि ते कसे फोटो आले हे माहिती नाही आहे. हो, पण सगळं चांगलं चालू असताना ते फोटो आले कुठून? तेव्हा मानिनी विचार करत असते आणि तिला तो क्षण आठवतो. अगोदर तर सगळ्या चांगल्या वाईब्स दाखवल्या जात होत्या आणि त्यानंतर अचानकच इकडे जीवा आणि काव्याचे ते फोटो कसे काय प्ले झाले, हेच आता इकडे जी मानिनी आहे तिलासुद्धा कळत नाही. आशाने विचारलेला प्रश्न तर अगदीच बरोबर होता. ती विचार करू लागलेली असते की इथे आशा बोलते ते अगदीच बरोबर आहे. ते जे काही फोटो आहेत ते नेमके त्यावेळी आले कुठून? असा प्रश्न मानिनीच्या मनामध्ये सुद्धा आलेला असतो. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही जीवा आहे तो खोलीमध्ये आलेला असतो आणि जीवा खोलीमध्ये आल्यानंतर आजूबाजूला खूप सारा पसारा पडलेला असतो आणि तो सगळा पसारा पाहत असतो. आता इकडे पार्थ बोललेले ते सगळे काही शब्द आठवत असतात. तो म्हणत असतो, माझा भाऊ, त्याला मी माफ केले आणि त्याचा भूतकाळ इथे मी स्वीकारलेला आहे. हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि पार्थ असंही बोलला की आता मी माझाच फ्युचर इथे डिसाईड करू शकत नाही, तर मी कोणाचा पास्ट ॲक्सेप्ट काय बरं करणार? हे सगळं आता इकडे जीवाला आठवत असतं आणि त्याला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की पार्थदादा एवढ्या लवकर मला माफ करणार नाही आहे. काय करावं लागेल असा सुद्धा तो इथे विचार करत असतो. जीवा विचार करत असतो, जे घडले ते एवढ्या लवकर नीट आणि सरळ होणार नाही आहे. पार्थदादा खूप जास्त दुखावला आहे. त्याच्या मनाला खूप काही गोष्टी लागलेल्या आहेत.
त्याचबरोबर नंदिनीसुद्धा दुसऱ्या बाजूला दुखावलेली आहे. त्यामुळे आता त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. पण अशा कशा ह्या गोष्टी सॉल्व्ह होतील? बोलून सगळं काही सॉल्व्ह करावंच लागेल असा आता इथे जीवा विचार करत असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला इकडे पाहतो की पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, नंदिनीने आता इथे वकिलांना बोलावून घेतलेलं असतं. आता जेव्हा वकील येतात तेव्हा मात्र इकडे वकील नंदिनीला म्हणत असतात, मला असं वाटतंय की तुम्ही माहेरपणाला आलेला आहात बहुतेक. काय झालेलं काय आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, मी माहेरपणाला नाही आले, तर कायमस्वरूपीच इकडे राहायला आलेली आहे. मी देशमुखांच्या मुलाला सोडलं आहे आणि मी कायमस्वरूपी देशमुखांचं घर सोडून इकडे राहायला आलेले आहे. त्यावर आता वकील म्हणत असतात, काय काय? म्हणजे तुम्ही काय बोलताय? मला काही समजत नाहीये. असं का बोलताय? त्यावर नंदिनी म्हणते, हो, मी अगदी बरोबर बोलत आहे. वाटलं की तुम्ही नवऱ्याला त्रास द्यायला माहेरी आलायत. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही, मी आता कायमचीच माहेरी आलेली आहे. त्यावर वकील म्हणत असतात, सगळं ठीक आहे ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते, मला फास्ट ट्रॅकमध्ये डिव्होर्स हवा आहे, असं नंदिनीने वकिलाला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इथे वकिलाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की मानिनी आणि पार्थ हे देवासमोर संध्याकाळच्या वेळेला दिवा लावत असतात. आणि दिवा लावत असताना श्लोक म्हणत असते, ती म्हणत असते, घरची पिढा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. आता पार्थ काहीही बोलत नसतो, फक्त हात जोडून उभा असतो. आणि तेव्हा मानिनी त्याला म्हणत असते, अरे पार्थ, असा काय हात जोडून फक्त उभा आहेस? बोल ना, घरची लक्ष्मी घरात येऊ. अरे पार्थ, बोल ना, घरची लक्ष्मी घरात येऊ. पण पार्थ मात्र काहीही बोलत नसतो, फक्त देवासमोर हात जोडूनच उभा असतो. आता हे राहिलेलं अर्धवट वाक्य जे आहे ना प्रेक्षकांनो, ते आपल्या काव्याने पूर्ण केलेलं असतं. कारण मानिनी म्हणत असते, घरातली पिढा बाहेर जाओ, तर तिकडून आवाज आलेला असतो, घरची लक्ष्मी घरात येऊ. असं काव्या म्हटल्याबरोबर दोघेही जण काव्याकडे पाहतच असतात. आता मानिनीला तर आनंद हा झालेलाच असतो, पण आपला जो काही आर्किटेक्ट बोका आहे तो मात्र त्याच्या मांजरीला इकडे स्वीकारेल का? त्याच्या मांजरीला पुन्हा एकदा त्याच्या खोलीमध्ये जागा देईल का? त्यानं तर तिला घर सोडून जा असं सांगितलं नव्हतं, पण तो निघून जाणार होता. पण आता मात्र काव्या मनामध्ये काय ठरवून आलेली असेल हे सगळं काही पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.